नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली 25,181ला आणि 5 मिनिटमध्ये 25,288चा हाय देऊन 25,094 पर्यंत लो दिला। म्हणजेच 25,220 ही लेवल ब्रेक करून जवळजवळ 25,060 या आपल्या टार्गेटपर्यंत निफ्टी डाऊन गेली। त्यानंतर क्विक रिव्हर्सल घेऊन साधारण 11 वाजेच्या सुमारास निफ्टीने 25,300ची लेवल ब्रेक केली आणि 25,450 हे अपसाईडचे टार्गेटही हिट केले। नंतर साधारण 12:30 वाजता पुन्हा सेल ऑन राईज या व्ह्यूनुसार शार्प फॉल दिला। डायरेक्ट 25,000 पर्यंत निफ्टी डाऊन गेली आणि स्लोली 24,960चा लो देऊन 25,014ला क्लोज झाली। एकंदरीत फ्रायडेला निफ्टीने 3 व्होलेटाईल मूव्ह दिलेल्या आहेत। सलग 4-5 दिवस निफ्टी डाऊन मूव्ह करत आहे आणि आपल्या ॲनालिसिसप्रमाणे आपल्याला 4ही दिवस निफ्टीने 150 ते 250 पॉईंटची मूव्ह दिलेली आहे। वीकली टाईम फ्रेममध्ये बघितले तर रॅली बेस्ड ड्रॉप हे फॉर्मेशन तयार झाले आहे। सो ट्रेंड जो आहे तो निगेटिव्ह झालेला आहे आणि 24,950 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे। तो जर ब्रेक झाला तर निफ्टी येणाऱ्या दिवसांमध्ये 23,890 हिट करण्याची शक्यता आहे। डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर 25,350 हा एक अपसाईड हर्डल आहे आणि 24,740 ही डाऊनसाईड महत्त्वाची लेवल आहे। ती जर ब्रेक झाली तर 23,800 लवकरच हिट होऊ शकते। आता उद्यासाठी बघितले तर 25,200 आणि 24,950 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। 24,950 हा वीकली स्ट्रॉंग सपोर्ट देखील आहे। सो निफ्टी साईडवेज मूव्ह होण्याची शक्यता आहे किंवा जर 25,200 वरती ब्रेक केले तर पुन्हा 25,350 पर्यंत निफ्टी जाऊ शकते। परंतु 24,950 ब्रेक झाले तर निफ्टी 24,700 पर्यंत जाऊ शकते। उद्यासाठी आपला व्ह्यू हा प्राइस एक्शननुसार ठरणार आहे। सो ट्रेड करताना थोड्या वेळ थांबून नंतर ट्रेड करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।